दिल्लीनंतर आंदोलकांचं दुसरं मोठं केंद्र बनताना दिसतंय ती म्हणजे मुंबई। त्यातल्या त्यात चेंबूरमध्ये वेगवेगळ्या आंदोलकांनी ठिय्या मांडत आंदोलन केलं। याच आंदोलनाच्या दरम्यान घडलेल्या काही घटना जगभर व्हायरल होत आहेत। आम्ही तुम्हाला ही दोन दृश्य दाखवतोय। त्यातल्या एका दृश्यामध्ये मुंबई पोलीस हे आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांच्या गाडीमध्ये घालून घेऊन जात आहेत। त्याच वेळेस काही विद्यार्थी त्या गाडीचा पाठलाग करतायत। तेवढ्यात ती गाडी थांबते। काही जण मोबाईलवर ही दृश्य चित्रित देखील करतात। त्याच वेळेस तिथे एक जण येतो आणि त्या बंद गाडीचा मागचा दरवाजा उघडतो। मग काय आत कोंडलेले हे सर्व आंदोलक विद्यार्थी पोलिसांना गुंगारा देत धावत पळत सुटले। दुसरं दृश्य आहे मुंबई पोलिसांचंच। या गाडीत देखील काही आंदोलक विद्यार्थ्यांना पोलीस गाडीमध्ये घालून घेऊन जात आहेत। त्याच वेळेस एक मुलगी गाडीच्या समोर येते आणि गाडी अडवते। पोलीस प्रयत्न करूनही ती गाडीच्या समोरून काही हटत नाही। पोलिसांनाही कळत नाही काय करावं। हा प्रसंग बराच वेळ चालू राहतो। शेवटी पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून द्यावं लागतं। या दोन्ही प्रसंगामध्ये विद्यार्थ्यांना सोडवणाऱ्यांचं जेवढं कौतुक केलं जातंय तेवढंच मुंबई पोलिसांचं देखील कौतुक करायला हवं। ज्यांना पकडून ते घेऊन जात होते ते विद्यार्थी आहेत, गुंड नाहीत, त्याचं भान त्यांनी ठेवलं आणि मोकळीक दिली। दिल्ली पोलिसांना नेमकं हेच जमलेलं नाहीये हे देखील अधोरेखित करण्यासारखं वाटतंय। तर दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनाला बॉलिवूडमधून देखील आता पाठिंबा सातत्याने वाढत चाललाय। मुंबईतल्या आंदोलनामध्ये अभिनेता इम्रान खानने भाग घेतला। आंदोलक विद्यार्थ्यांसोबत काही काळ तो चालला सुद्धा। त्याबरोबरच अभिनेत्री हुमा कुरेशीने देखील दिल्लीमधील आंदोलनामध्ये सहभाग घेत पाठिंबा दर्शवला। जंतर मंतरवर जाऊन हुमा कुरेशीने आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद देखील साधलेला आहे। तर सलमान खान, नसरुद्दीन शाह, सोनू सूद यांच्यानंतर आता हुमा इम्रान यांच्या उपस्थितीने आंदोलकांचं बळ हे वाढताना दिसतंय। तर दिल्लीच्या या विद्यार्थी आंदोलनाला सलमान खानने देखील पाठिंबा दिलाय। राजकारण्यांनी आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन आता सलमान खानने ट्विटद्वारे केलेलं आहे। सरकार देखील विद्यार्थ्यांना पाठिंबा देईल आणि शिक्षण व्यवस्था मजबूत करेल असा विश्वास सलमान खान यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान आपल्या पोस्टमध्ये सलमान नेमकं काय म्हणतोय आपण पाहूया। ती अत्यंत शांततापूर्ण चळवळ होती, तिनं हिंसक वळण घेतलं याचं खूप वाईट वाटतं। जखमी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझी सहानुभूती आहे। पेपर लीक हा एक अत्यंत गंभीर विषय आहे, त्या विरोधात मुलं पालक एकत्र आली त्याचा आनंद आहे। विद्यार्थ्यांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक करतो। ही पिढी शिक्षणाच्या प्रती प्रेरित आणि प्रोत्साहित आहे। हा मुद्दा विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेचा, त्याचे राजकीय अपहरण केले जाऊ नये। या सर्व आंदोलनाचं श्रेय फक्त आणि फक्त देशातील विद्यार्थ्यांनाच गेलं पाहिजे असं सलमान खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। सरकार देखील विद्यार्थ्यांना पाठिंबा देईल आणि शिक्षण व्यवस्था मजबूत करेल असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे।